जर तुम्ही शेतकरी आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण रब्बी पीक पाहणी सुरू होतीये. तुमच्या शेतातील पीक पाहणी सुरू झाली का? नसेल तर लगेचच तुमच्या इथल्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकांना संपर्क करा. नाहीतर पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळणार नाही आणि कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ सुद्धा घेता येणार नाही. आता रब्बी पीक पाहणी म्हणजे नक्की काय? चला सविस्तर सांगते. तर रब्बी हंगामात म्हणजे साधारण ऑक्टोबर ते मार्चमध्ये घेतलेल्या पिकांची एक सरकारी नोंद किंवा तपासणी म्हणजेच रब्बी पीक पाहणी. आता रब्बी हंगाम कोणता? तर ऑक्टोबर ते मार्च हा रब्बी हंगाम आहे. यामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये पेरणी केली जाते आणि फेब्रुवारी ते मार्चमध्ये काढणी केली जाते. याच्या मधला जो पिरियड आहे साधारण जानेवारी ते फेब्रुवारी यामध्ये रब्बी पीक पाहणी केली जाते. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, लसूण, वाटाणा, जिरं, मोहरी, भाजीपाला ही काही मुख्य रब्बी पिकं आहेत. पीक पाहणी कशी केली जाते? तर तुमच्या गावातील तलाठी किंवा कृषी सहाय्यक शेतावर येतात, पिकाची पाहणी करतात. म्हणजे पीक उगवलं आहे का? पिकाचं नाव काय आहे? एकूण क्षेत्रफळ किती आहे? आणि पिकाची अवस्था कोणती आहे? म्हणजे लहान आहे, वाढीवर आहे की काढणी जवळ आहे? तर याची सुद्धा नोंद केली जाते. आणि आता बहुतेक ठिकाणी मोबाईल ॲपद्वारे म्हणजे ई पीक पाहणी सारखे काही ॲप आहेत, तर याद्वारे डिजिटल नोंद केली जाते. की पीक पाहणी करणं का गरजेचं आहे? कारण पीक पाहणी करताना तुमच्या पिकांची नोंद एक सरकारी नोंद होते. तुम्ही कोणतं पीक घेता, तुमचं क्षेत्रफळ किती आहे, त्या पिकाची अवस्था काय आहे, याची सगळ्याची सरकारी नोंद होते आणि त्यामुळे तुम्ही पीक विमा घेतला असेल किंवा नुकसान भरपाईसाठी तुम्ही दावा करू शकता. त्यासाठी पिकाची नोंद असणे अत्यंत गरजेचं आहे. आता शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. तुमची योग्य पीक पाहणी झाली आहे का? हे नक्की तपासा. जर चुकीची नोंद झाली असेल तर लगेचच कृषी किंवा तलाठी कार्यालयामध्ये संपर्क करा किंवा तक्रार करा. जर तुमच्याकडे पीक विमा असेल तर पीक पाहणीची नोंद असणे अत्यंत गरजेचं आहे आणि पीक पाहणी हे कापणीच्या पूर्वी होते, त्यामुळे याची दक्षता नक्की घ्या. आता तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे आणि तुमच्या शेतातील पिकाची पाहणी झाली का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, शेतकरी मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.